थोड्याच वेळात समितीची बैठक सुरू होईल आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातला आणि अध्यक्षपदासंदर्भातला एक मोठा निर्णय समिती आज या बैठकीत असेल आता ठरेल। आता मीटिंग आहे त्याच्यामध्ये सर्व नेते मंडळी डिस्कस करतील आणि त्या पद्धतीने पुण्यातला राष्ट्रवादी काँग्रेसचा एक प्रमुख चेहरा वंदना चव्हाण या देखील पोहोचलेल्या आहेत। या आजच्या बैठकीसाठी राज्यभरातून नेते आलेत कारण महत्त्वाचा निर्णय आहे। पवारांनी तर आपला निर्णय जाहीर केलाय मंगळवारीच, मात्र त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला एकही नेता आणि कार्यकर्ता तो निर्णय मान्य करायला तयार नाहीये आणि म्हणूनच कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार केला जाईल असं कालच शरद पवारांनी सांगितलं। ज्यावेळेला वायबी चव्हाण सेंटरच्या बाहेर सगळे कार्यकर्ते जमले होते, कुणी रक्तानी पत्र लिहितंय तर कुणी बॅनर हातात घेऊन उभे आहेत आणि या सगळ्यांना शांत करण्यासाठी पवार स्वतः आले होते। आता सगळे बसून चर्चा करतील, चर्चा करून त्याचा निर्णय आमची मतं ठिकाणी व्यक्त करू। मतं तुम्ही व्यक्त करणार। छगन भुजबळ यांनी आधीच सांगितलं की आम्ही एक ठराव करणार आहे की राजीनामा फेटाळणार। खाली कार्यकर्ते आग्रही आहेत की जबरदस्ती करणार आम्ही साहेबांवर, काय भूमिका? बघू आता मीटिंग व्हायच्या आधी आपल्या सगळे देशातली लोक इथे येतील, त्यांची चर्चा होईल। चर्चा करून पवार साहेबांचं नेतृत्व राहायला पाहिजे हा आमचा आग्रहच आहे। बहुतेक सगळ्यांचा हा आग्रह असणं स्वाभाविक आहे आणि तसा आग्रह आम्ही करणार आहोत। पवार साहेबांनी आम्ही केलेला आग्रह मान्य केला पाहिजे। लोकसभा विधानसभा निवडणुका आहेत, इतक्या महत्त्वाच्या निवडणुका असताना त्यांनी राजीनामा देऊ नये अशीच आमची भूमिका आहे। अभी मीटिंग होने को जा रही है। उस मीटिंग में पूरे देश के लोग आए हैं और इसके ऊपर हमारी सब मेजॉरिटी लोगों की राय है कि पवार साहब ने इस्तीफा देना आवश्यक नहीं है, देना नहीं चाहिए, बल्कि आने वाले लोकसभा चुनाव है, विधानसभा के चुनाव है, ये बहुत महत्व के चुनाव है और ईमान हमारी मिनिमम ये अपेक्षा है कि इसमें उन्होंने हमारी पार्टी का और हमारे सबका नेतृत्व करना आवश्यक है। जयंत, तुम्ही नाराज आहात का? आणखी सुप्रिया यांचं नेतृत्व जाईल अशा प्रकारचे संकेत अनेक नेते अजिबात नाराज नाही आहे। आम्हाला पवार साहेबांचं नेतृत्व पाहिजे आणि त्या पद्धतीनं पवार साहेब, सुप्रियाताई तर देशात नेतृत्व करतायतच ऑलरेडी, पण अध्यक्ष म्हणून पवार साहेब असावेत अशी आमची मागणी आहे। याच बैठकीसाठी आता जयंत पाटील सुद्धा आलेले आहेत। त्यांनी देखील पहिल्याच दिवशी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय, ज्या क्षणी शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केली। आणि ही दृश्य आहेत एक्सक्लुझिव्ह एनसीपी मुख्यालयाच्या बाहेरची। बलाटपियर या ठिकाणी असलेलं हे एनसीपीचं मुख्यालय आहे, जिथे आज राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक थोड्याच वेळात सुरू होती। एक एक करून नेते पोहोचतायत, मात्र या कार्यालयाच्या बाहेर अक्षरशः हा रस्ता खचाखच भरलेला दिसतोय हा परिसर एनसीपीच्या कार्यकर्त्यांनी आणि सगळ्यांची एकमुखानं एकच मागणी, शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा। आता बघूयात समिती काय निर्णय घेते। अर्थात छगन भुजबळ आणि जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिक्रियांवरनं तरी सगळ्या समितीतल्या प्रत्येक नेत्याचं हेच म्हणणं आहे, शरद पवार राजीनामा देऊ शकत नाही तसं जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं। तर छगन भुजबळ म्हणालेत, आम्ही शरद पवार हेच अध्यक्ष राहावेत यासाठी त्यांना आग्रह करणार आहोत, तसा ठराव मांडणार आहोत आणि तो संमत देखील करणार आहोत। त्यामुळे ही बैठक झाल्यानंतर जो काही निर्णय असेल समितीचा तो जाहीर केला जाईल आणि त्याचसोबत शरद पवार यांचा देखील तोच निर्णय असेल जो समिती घेईल।